नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 वारली चित्रकला या पाठाचा अभ्यास करणार आहोत। वारली चित्रकला या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। चला तर सगळ्यांनी पाठ्यपुस्तक काढायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 31 वरती हा धडा तुम्हाला आहे। सगळ्यांनी पुस्तक काढायचं आहे। आपल्या धड्याचं शीर्षक आहे वारली चित्रकला। वारली हे आदिवासींचे जातीला बोललं जातं। या पाठाच्या लेखकाचा आपण संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। वारली चित्रकला या पाठाचे लेखक आहे डॉक्टर गोविंद गारे। यांचा जन्म 1939 मध्ये झाला आणि मृत्यू 2006 मध्ये झालेला आहे। एक व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक म्हणून डॉक्टर गोविंद गारे हे प्रसिद्ध होते। आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय। महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून यांना ओळखले जाते। आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी लेखकाचे लेखन प्रसिद्ध आहे। भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे। कला म्हणजे विविध कला कोणत्या असतात? चित्रकला, नृत्यकला, गायनकला म्हणजे संगीत कला। तर अशी ही आपली भारताची जी संस्कृती आहे विविध कलांनी संपन्न आहे, समृद्ध आहे। जर आपण आपला इतिहास पाहिला तर इतिहासाच्या सुरुवातीपासूनच आपली भारतीय संस्कृतीमध्ये ह्या विविध कला जोपासल्या गेलेल्या आहेत आणि तेव्हापासून तर आज गायतपर्यंत आपल्याला ह्या कला आपल्या देशामध्ये समृद्ध आहेत। या सर्व कलांमध्ये त्या काळातील संस्कृतींचे प्रतिबिंब पडलेले आपल्याला दिसते। निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीचा माहिती या पाठामध्ये आपल्याला दिलेली आहे। महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते। बघा, जेव्हा आपण एखादी कला जोपासतो तर त्याचे पण विविध प्रकार असतात। तुम्हाला चित्र काढायला आवडतं, कोणाला गाणं म्हणायला आवडतं, कोणाला नृत्य करायला आवडतं। मग जो तो आपापल्या आवडीप्रमाणे त्या कलाला जोपासत असतं। जर गायन किंवा संगीत कला जोपासायची म्हटली तर त्याचे सुद्धा आपल्याला विशिष्ट प्रकारचे वेगवेगळे प्रकार असतात। नृत्यकलामध्ये पण नृत्याचे वेगवेगळे प्रकार असतात। तसं चित्रकलेमध्ये सुद्धा विविध प्रकार असतात। विविध संस्कृतींचे विविध कलाकृती आपल्याला पाहायला मिळते। मग असंच चित्रकलेमध्ये वारली चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे आणि महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला अत्यंत अशी मानवी जीवन समृद्धाने संपन्न आणि समृद्ध झालेली आहे। हा झाला आपला पाठाचा संक्षिप्त परिचय। आता आपण पाठाला सुरुवात करूया। भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे। बघा, आपली जी भारतीय संस्कृती जर आपण त्याचा अभ्यास करायला गेलो तर जेव्हा मानवाची निर्मिती झाली किंवा आदि मानवानंतर जेव्हा विविध गोष्टींमध्ये विकास होत गेला, मानवामध्ये विकास होत गेला, जसं जसं मानवामध्ये विकास होत गेला तसं तसं आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा विकास होत गेला। भारतीय संस्कृती जेव्हा मानवाची संरचना झाली तेव्हापासून तर आतापर्यंत अनेक सांस्कृतिक कला समृद्ध झालेल्या आहेत। म्हणून लेखक सांगतात की भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे ज्या विविध कलेचा मोठा आधार आपण पाहतो। कलेमध्ये जर पाहिलं तर भरपूर काही कलेचे प्रकार असतात। आपण आपल्या इतिहासामध्ये पाहिलेलं आहे की शिल्पलेख असतात,
दगडावरती कोरीव काम केलेले लेख असतात, स्तंभलेख असतात. तर असे हे वेगवेगळे कलेचे प्रकार आहेत. तर मग अशा सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा सुद्धा मोठा आदर आपल्याला पाहायला मिळतो. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त. नागरी संस्कृती म्हणजे शहरी वातावरण किंवा नगर आपण म्हणू शकतो. तर अशा ह्या नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त. आता बघा, शहरामध्ये आणि आपण जर पाहिलं तर गावामध्ये खूप फरक असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. गावामध्ये जे नैसर्गिक वातावरण असतं, निसर्गाने जे सुजलाम सुफलाम वातावरण असतं, ते आपल्याला शहरामध्ये नगरामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून इथे लेखक म्हणतात की नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजेच आदिवासी कला, असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. तर अशी आदिवासी कला म्हणजे नेमकं काय? तर त्याला जर आपल्याला परिभाषित करायचं असेल तर आपण त्याची परिभाषा कशी करणार? जसं गणितामध्ये आपण समीकरणं सोडवत असतो, तसं जर आपल्याला आदिवासी कला याला जर परिभाषित करायचं असेल किंवा व्याख्यायित करायचं असेल तर आपण काय म्हणू शकू की नागरी संस्कृतीपासून मुक्त, परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजेच काय? आदिवासी कला. आता इथे बघा, तुम्हाला हे चित्र दिलेलं आहे. हे तुमच्या पाठ्यपुस्तकावरती सुद्धा असंच चित्र आहे. तर हे बघा, हे चित्रकला जो आहे याला आपण वारली चित्रकला असं म्हणतो. महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. बघा, आता आपल्याला जर पाहायला गेलं भारतामध्ये तर विविध कला समृद्ध आहेच, पण जर महाराष्ट्राचा आपण विचार करायचा म्हटला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध असे कला जोपासले गेलेले आहेत आणि सांस्कृतिक दृष्टीने त्यांच्यामध्ये समृद्धी सुद्धा झालेली आहे, वाढलेली सुद्धा आहे, संपन्नता पण त्याच्यामध्ये आहे. तर या महाराष्ट्रातल्या आदिवासी कलांचा, आपल्या महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यामध्ये वारली चित्रे. बघूया आता कोणते कोणते कला आहेत. कलांचे इथे विविध प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. त्यापैकीच आहे वारली चित्रकला, लाकडी कोरीव काम की लाकडावरती बघा तुम्ही पाहिलं असेल की लाकडाच्या अशा बऱ्याच वस्तू असतात. लाकडापासून बनवलेले पॉट असतात, खुर्ची असतात, फर्निचर असतात, त्याच्यावरती एकदम कोरीव काम केले असतं. आपण दरवाजांवरती जर पाहिलं तर दरवाजांवरती सुद्धा आपल्याला असे सूक्ष्मातल्या सूक्ष्म कोरीव काम पाहायला मिळतात. मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये किंवा मग आपण राजवाड्यांमध्ये सुद्धा असे लाकडी कोरीव काम असलेले फर्निचर वगैरे वापरत असतो. मुखवटे, मृणमूर्ती, मातीपासून बनवलेल्या मूर्त्या, नंतर धातुकाम, विविध धातूंवरती जे कोरीव काम केलं जातं ते सुद्धा कलेचाच एक प्रकार झाला. पाषाण मूर्ती. पाषाण म्हणजे दगडांवरती दगडांपासून बनवलेल्या मूर्ती. आणि वाद्याचे पण प्रकार तुम्हाला माहिती आहेत. तबला आहे, ढोलक आहेत, असे बरेच प्रकार आहेत वाद्याचे. तर ह्या सगळ्या कलांमध्ये आपली भारतीय संस्कृती आणि विशेष करून महाराष्ट्र अधिक समृद्ध वारसा लाभलेला आहे. शिकारीचे साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. जर आपण बघा विविध कलांचं प्रदर्शन मांडलं किंवा आपण जर कलांचं श्रेणी देण्याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आदिवासींचा जो हा कलेचा प्रकार आहे तो निश्चितच सर्वश्रेष्ठ मानला जातो. वरच्या दर्जा आपण त्याला निश्चितच देऊ शकतो. एवढ्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म कला आपल्याला तिथे पाहायला मिळतात. पुढे लेखक सांगतात की आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. बघा, आता जेव्हा आपण एखाद्या कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्याचा अभ्यास आपल्याला सुरुवातीपासून करायचा असतो. जसं जर आपण आपला इतिहास जेव्हा आपण इतिहास वाचायला सुरुवात करतो तर आपण आपल्या पहिला खोदकाम जेव्हा झालेलं होतं, उत्खनन जेव्हा झालं तेव्हा पाहतो आपल्याला कोणती संस्कृती पाहायला मिळाली तर हडप्पा संस्कृती, सिंधू घाटातील संस्कृती. तर म्हणजे ती आपण आदिकालापासून त्याचा अभ्यास करतो. जर इतिहासाचा अभ्यास करायचा म्हटलं तर आपण आदिमानवापासून अभ्यास करतो. तसंच मग जर चित्रकलेचा आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला
त्याची सुरुवात कुठून झालेली आहे, त्याची पाया कुठून सुरुवात झालेली आहे, त्याची मूळ कुठे आहेत. तर आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेमध्ये विकसित झालेलं आहे. तर चित्रकलेमध्ये आता चित्रकला तर आपण आत्ता पाहतो की याला एक विशिष्ट नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याचं असे प्रकार करण्यात आलेले आहे. ही संस्कृती नंतर आली, पण त्याच्या अगोदर सुद्धा हे वारली चित्रकले जी आता विकसित झालेली आहे ना, त्याची जर आपण अभ्यास करायचा म्हटला तर त्याचा इतिहास किंवा त्याची सुरुवात फार पूर्वीपासूनच झालेली होती. आदिम कलेची मूळ बीजे वारली कलेतच विकसित झालेली दिसतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पडद्यांवरील घरांच्या कुडांवर व भिंतींवर चौकोन त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे लेखकाने की वारली प्रदेशामध्ये म्हणजेच आदिवासी प्रदेशांमध्ये छोट्या छोट्या पाड्यांवरती, पाड्या म्हणजे काय, वस्ती, त्या वस्ती घरांच्या कुड्यांवरती, घरांच्या भिंतींवरती चौकोन त्रिकोणाकृती अनेक चित्रे काढलेली असतात. बघा ही पूर्वीपासून आलेली परंपरा आहेत. ह्या आपल्या देशातील ही संस्कृती आपण त्याला म्हणू शकतो की आज सुद्धा जेव्हा आपण काही खेडेगावांमध्ये जातो तर आपल्याला पूर्वीचे घरांचे जे बांधकाम दिसतं तर त्याच्यावरनं आपल्याला कळतं की ही जी काही विविध आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या कला संस्कृती आपल्याला पाहायला मिळतो त्याचा विकास आत्ताच झालेला नाहीये, तर अगदी सुरुवातीपासून, अगदी पूर्वीपासून याचा विकास झालेला आहे. मग बघा जेव्हा आपण आदिवासी पाड्यामध्ये जातो किंवा वारली प्रदेशामध्ये जातो तर तिकडच्या त्या वस्त्यांमध्ये त्या घरांच्या कुडांवरती, कुडा म्हणजे आपण म्हणू शकतो छप्पर किंवा आता आपण छत वगैरे म्हणतो किंवा मग भिंतीवरती ह्या लोकांनी त्या काळामध्ये सुद्धा, पूर्वी सुद्धा चौकोन त्रिकोणाच्या म्हणजे अशा विविध भौमितिक आकृतीच्या स्वरूपानुसार त्यांनी चित्र काढलेली असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेली आहे. आता बघा आपण ह्या वारली चित्रकला आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे भौमितिक आकृत्या पाहायला मिळतात. जसे की रेष, नंतर मग त्रिकोण, चौकोन, आयताकृती, षटकोन, असे आपल्याला विविध प्रकारचे आकार पाहायला मिळतात. मग हे सगळे त्यांना कल्पना कुठून सुचली असेल किंवा ह्या चित्रकलेचा सुरुवात कशी झाली असेल, तर त्याचं वर्णन करताना लेखक म्हणतात की वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा आणि परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. म्हणजे बघा त्या काळामध्ये जेव्हा कागदाचा शोध लागला नव्हता, चित्रकलेमध्ये आता जे आपण साधनं वापरतो, ब्रश, कलर्स यांचा शोध लागला नव्हता, मग त्यावेळेस निसर्गातून जी काही साधनं मिळायची त्या साधनांचा उपयोग करून आदिवासी लोक काय करायची, जिथे त्यांना जमेल तिथे ते चित्र काढायची. आता चित्र काढायचे म्हणजे त्यांच्या मनातील भावनांना ते मोकळे करायचे, त्यांच्या मनातील भाव ते व्यक्त करायचे. जसं की आता जर तुम्हाला सांगितलं जातं कविता लिहा, गोष्ट लिहा किंवा तुम्हाला आवडणारी गोष्ट करा, म्हणजे तुम्हाला चित्रामध्ये तुम्हाला जे आवडतं ते काढा. मग तुम्ही तुमच्या मनातील भाव, तुम्हाला जे आवडत असतील त्या गोष्टी तुम्हाला त्या कलेच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त करत असतात. तसंच मग त्या काळामध्ये सुद्धा त्या काळातील लोकांनी काय केलं, त्यांच्या मनातील भावना भिंतींवरती, घरांच्या छपरांवरती, जिथे जमेल निसर्गातून त्यांना जे काही साधनं मिळेल त्या साधनांचा उपयोग करून त्याचा उपयोग करून तिथे मग ही कला त्यांनी सुरुवात केली. आज सुद्धा आपण बघतो जेव्हा आपण खेडेगावामध्ये जातो, कोणाच्या घरी लग्न असेल किंवा कोणता प्रसंग असेल, सण असेल, तर त्या घरांवरती बघा छानपैकी मस्त की नवरदेव नवरीचं असं चित्र काढलं जातं. म्हणजे हुबेहूब नवरदेव नवरीचं ना, आत्ता आपल्याला पाहायला मिळतं की आपण नवरदेव नवरीचं चित्र काढतो, पण ते कसे काढणार, एक गोल काढणार, मग एक रेष काढणार, मग त्यांना रेषांनीच हात आणि पाय दाखवणार, म्हणजे तोच झाला नवरदेव आणि तसंच नवरीचा आकार काढणार. म्हणजे मग अशा रीतीने ह्या अशा आडव्या उभ्या रेषा देऊन, मग नंतर गोल देऊन, मग चौकोन देऊन, त्रिकोण देऊन असे एक एक आकार ते तयार करू लागले.
त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. बघा आता त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि आज सुद्धा आपण बघतो बहुतेक ठिकाणी असे काही छोटे छोटे समारंभ असतात, धार्मिक विधी असतात. धार्मिक विधी कोणते कोणते असतात की घरामध्ये मुंज आलं, लहान मुलांचं मुंज करायचं असेल किंवा घरात लग्न प्रसंग आले किंवा सण उत्सव आले, तर मग त्यावेळेस त्या लोकांना आता आपल्या घरामध्ये पण छोटे कार्यक्रम आले तर आपण मस्तपैकी घर डेकोरेट करतो, सजवतो वगैरे की नाही. मग आता आपल्याला सजवायचं असेल तर आपण दुकानात जातो, सामान घेऊन येतो आणि घर सजवतो. त्याला एवढं आपल्याला हे करावं लागत नाही. पण त्या काळामध्ये अशी साधनं नसायची. मग ते काय करायचे, जे काही निसर्गातून साधनं मिळायची ते साधनांचा उपयोग करून असं ते चित्रकला काढायचे. जसं की बघा आता आपण रांगोळी वगैरे पण काढलं जातं अंगणामध्ये, हा पण पूर्वीपासून आलेला प्रकार आहे. मग त्यांनी काय करायचं, असे काही दैनंदिन जीवनामध्ये लोकजीवनामध्ये चितरलेले की चला दररोज त्यांना जे दिसेल, जंगलामध्ये गेले ते जंगलामध्ये त्यांना काहीतरी छान सुचलं, घरी येऊन त्यांनी ते काढलं. शेतामध्ये गेले काम करताना त्यांना काहीतरी सुचलं, त्यांनी घरी येऊन ते त्यांच्या सवडीप्रमाणे त्या गोष्टी त्यांनी केल्या. त्यात आजूबाजूचा परिसरातील पशु पक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेले दिसतात. भित्ती म्हणजे भिंत, भिंतींवरती काढलेले चित्र. मग आता ह्या चित्रांमध्ये ते काय काय काढायचे, भिंतीवरती कशाचे चित्र काढायचे, तर ते त्यांच्या आजूबाजूला परिसरामध्ये जे काही दिसेल, आजूबाजूच्या वातावरणामध्ये त्यांना जे काही दिसेल ते काढायचे. जसं की रात्री आकाशामध्ये चंद्र दिसला, चांदण्या दिसल्या, तर त्यांनी ते भिंतीवरती चित्र काढले. सकाळी आकाशात उडताना पशु दिसले तर ते त्यांनी ते चित्र काढले. आजूबाजूला त्यांना जंगलामध्ये फिरत असताना त्यांना जनावरे दिसली तर ते जनावरांची चित्रे काढली. मग आजूबाजूचा परिसरातील पशु पक्षी, वृक्षवेली, जंगलामध्ये जे काही वृक्ष दिसायचे, वेली दिसायच्या त्या आकार देत ते काढायचे. नदी नाले काढायचे, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य करताना माणसं काढायची. आता बघा रात्री सगळे एकत्र येऊन मस्तपैकी शेकोटी पेटवायचे आणि ढोल वगैरे वाजवायचे आणि एक फेर धरून त्यांचा नृत्य सुरू व्हायचा. मग घरं दारं, शेतीचे हंगाम म्हणजे तुम्हाला माहिती असतात, 3 हंगाम असतात, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्याच्यामध्ये वेगवेगळ्या 3 ऋतूंमध्ये वेगवेगळे 3 हंगाम असतात. काही ठिकाणी 2 हंगाम असतात. तर मग हे हंगामानुसार त्यांचे जे हंगामानुसार जे सण येणार, जे पीक येणार, त्यांचं ते चित्र त्या भिंतींवरती काढायचे. मग अशा रीतीने विविध विषयांना धरून ही भित्तिचित्र रेखाटली जायची आणि त्यातूनच ही वारली कला हळूहळू विकसित झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा आपल्या भारताला विविध संस्कृतींनी नटलेल्या कलेमधील एक कला म्हणजेच वारली चित्रकला. तिची सुरुवात कशी झाली असेल याचं वर्णन आपण पाहिलं. पुढेही लेखक आपल्याला ह्या कलेविषयी अधिक माहिती देणार आहेत. त्या माहितीला आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण पाठाच्या पुढील भागात.